नमस्कार. आपण अर्जुनाने भगवंताजवळ मागणी केली आहे आणि भगवंत आपल्या विभूती त्याला सांगतो आहे. खरं तर भगवंत सगळीकडेच भरलेला आहे आणि तरी देखील भगवंत नेमका मी कुठे कुठे आहे असं सांगतो आहे. हेच मोठं वेगळं आहे नाही का, की एकतर म्हणायचं सगळीकडे मी भरलेला आहे आणि तरी देखील भगवंतानी अर्जुनाला दिव्य चक्षु पण दिले आणि सांगितलं मी माझ्या तुला विभूती सांगतो, मी नेमका तुला कुठे कुठे मिळेल. आणि याची सगळी वर्णन आपण पाहतोय. आज आपण आणखीन 2 श्लोकांचा अभ्यास करणार आहोत. 32वा श्लोक आहे. सर्गाणामादिरंतश्च मध्यंचैवाहम अर्जुन अध्यात्मविद्या विद्यानां वादप्रवदतामहम. या एका श्लोकामध्ये 3 विभूती भगवंतांनी सांगितल्या. पहिली सांगतायत सर्गाणाम आदिही अंतःच मध्यम च अहम. मीच कसा आहे तर ही जी सगळी निर्मितीची म्हणजे सृष्टीची जी गोष्ट आहे त्या सृष्टीच्या संदर्भात विचार केला तर त्याचा आदी अंत मध्य मीच आहे. आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया की नेमकं भगवंताला काय म्हणायचं आहे, की सृष्टीचा आदी अंत आणि मध्य सगळं मीच आहे. दुसरं अध्यात्मविद्या विद्या एवढ्या 14 विद्या आहे, या सगळ्यांमध्ये अध्यात्मविद्या श्रेष्ठ आहे ती मी आहे असं भगवंतांनी सांगितलं. आणि तिसरं सांगितलं वादप्रवदता म्हणून, म्हणजे वाद करण्यामध्ये, एखादी गोष्ट पटवण्यामध्ये, एखादी गोष्ट सांगण्यामध्ये किंवा आपण निरूपण म्हणू, प्रवचन म्हणू, याच्यामध्ये तत्व जे सांगायचं आहे त्या तत्वनिर्णयासाठी जो काही वाद घालून जे काही बोललं जातं, वाद शब्द आपण मराठीत जरा वेगळ्या अर्थाने वापरतो त्यामुळे तो शब्द मला वापरायला थोडंसं अवघड वाटतं आहे. की वाद नाही, एकमेकांना पटवून देणं जे असतं ते जे काही बोलणं असतं, चांगल्यासाठी एखादी गोष्ट पटवणं आहे ते जे बोलणं आहे ना ते मी आहे चांगल्यासाठी, दुसऱ्यावरती त्याचा हिताचा कल्याणासाठी जे सांगितलं जातं आणि कल्याण त्याचं व्हावं यासाठी जे काही बोललं जातं ते मी आहे. वाद शब्द वापरला की जरा आपण गोंधळतो, तर त्या वादाचा अर्थ असा आहे की तत्वबोध होणं, मी काय सांगतोय ते योग्य शब्दात कळणं आणि त्याचं ते हिताचं असणं, हे भगवंत म्हणतो तिथे मीच आहे. अशा या 32व्या श्लोकात 3 विभूतींचा विचार आपल्याला करायचा आहे. आपण असं म्हटलं की खरं तर ना यापूर्वी 20व्या श्लोकामध्ये विभूती सांगताना अहमादिश मध्यंच भूतानाम अंतएवच असं भगवंतांनी आपली विभूती सांगितली. त्याचा अर्थ असा आहे की सर्व भूतांमध्ये, सर्व भूत प्राणी मात्रांमध्ये आदी अंत मध्य मीच आहे. हे पूर्व सांगून झालेलं आहे, भूतमात्रांमध्ये सांगितलेलं आहे. सगळे जे जीव आहे 84 लक्ष योनी यांचं आदी अंत मध्य मीच आहे असं पूर्वी सांगून झालं आहे. इथे आता थोडा फरक असा आहे की सगळ्या सृष्टीच्या बद्दलच भगवंत म्हणतात, म्हणजे आता फक्त सगळ्या जीवांचं निचेतन अचेतन सगळ्या गोष्टींचा आदी अंत मध्य मीच आहे. माणसाच्या आदी अंत मध्य, जीवाच्या आदी अंत मध्य तर मी आहेच भगवंत म्हणतो, पण या चराचरातल्या ज्या सगळ्या वस्तू आहेत, चेतन असू देत अचेतन असू देत, त्या सगळ्याचा आदी अंत मध्य इथे मीच आहे आणि ती माझी विभूती आहे असं भगवंत सांगतात. आता खरं तर असं आहे ना की याचा अर्थ असा आहे की याला मर्यादा असते. भगवंताच्या ह्या चराचरामध्ये असण्याला, वाळूच्या कणामध्ये, धुळीच्या कणामध्ये, आपल्या पेशीमध्ये, पेशीच्या कणाकणामध्ये जिथे कुठे आपल्याला अगदी आत जात आहे त्या सगळीकडे तो भगवंत आहेच आहे, हा खरा तर त्याचा अर्थ. आणि त्यामुळे विभूतींनाही खरं म्हणजे मर्यादा नाही आहेत. किती सांगणार ना भगवंत. म्हणजे माऊलींनी तर असं वर्णन केलं आहे की आकाशातली नक्षत्र वेचावी वाटलं ना तर काय करावं लागेल, त्या आकाशाचीच मोठ बांधावी लागेल तरच मोजता येते, नाही तर कशा मोजणार नक्षत्र. माऊलींनी छान उपमा आपल्याला दिलेली आहे की असं होईल, आकाशातल्या नक्षत्र मोजायचे का, मग ते आकाश सगळंच आपल्याला मोठ बांधून आणावं लागेल. किंवा माऊली आणखी म्हणा की पृथ्वीच्या परमाणूंची समजा आपल्याला गणना करायची आहे, तर ती परमाणूंची गणना करायची असेल तर सगळी पृथ्वीच आपल्याला काखेत गुंडाळून घ्यायला हवी, तरच म्हणजे ते सगळे परमाणू मोजायचे कशा, ते सगळ्यांना गुंडाळूनच घ्यायचं असं करावे. ते तसं भगवंताच्या विभूतींबद्दल आहे. भगवंताच्या विभूती सांगायच्या कशा, सगळीकडे जो चराचरात भरलेला आहे तर त्या भगवंताला विभूती कशा त्याच्यापेक्षा त्याला जाणणं. माऊली एका शब्दात सांगतात की त्याला जाणलं की मग काही शिल्लकच राहणार नाही. जसं असतं ना, एखाद्या झाडाचा सुद्धा विचार केला तर त्याची मुळं, खोड, पानं, फुलं, फळं, फांद्या असं हे सगळं जर आपण म्हटलं की या झाडाला म्हणजे सगळ्या मुळासकट त्याला उपटून आपल्याला घ्यायला हवं,
जर का आपल्याला ते एकदम हातात घ्यायचं असेल तर. तसं आहे, भगवंताला जर आपल्याला एकत्र घ्यायचं असेल तर सगळं जग, सगळं विश्व, सगळं जे काही आहे ते माऊली म्हणतात तसं की ते काखेतच घ्यायला हवं, तरच ते आपल्याला कळल्याचा अर्थच असा आहे की त्याला फक्त जाणणं एवढंच क्रियापद उपयोगाला आहे की त्या विभूती किती आहेत, किती सांगायच्या, किती सांगितलं तरी कमीच आहे. त्यामुळे भगवंताच्या विभूती समजून घेण्यापेक्षा किंवा संख्येने हे आहे हे उदाहरणादाखल किती जरी सांगितलं तरी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की चराचरात सगळीकडे तो आहेच. त्यामुळे सर्गाणामादिरंतश्च म्हणताना की अर्जुना मी उत्पत्ती स्थिती लय आदी अंत मध्य सगळीकडे मी आहेच आहे. आता खरं तर अर्जुनानेच मागणी केली ना, विभूती सांग म्हणाला. आणि भगवंताचं अर्जुनावर प्रेम पण असं आहे की भगवंत अर्जुनाला नाही म्हणू शकला नाही किंवा अरे झाल्या की सगळं सांगून, सीताप्रिया कसा सांगितला, ज्ञानी कसा सांगितला, सगळं सांगून झालेलं आहे. तर मी आहेच चराचरामध्ये सगळीकडे. भक्त झालास की तुला लक्षात येईलच सगळं. पण तरीसुद्धा भगवंताने त्याला असं न म्हणता मी सांगतो ना तुला विभूती आहेत ना, विभूती सांगतो. पण असं आहे की तीही सांगितल्या तरी भगवंताच्या विभूती काही संपणाऱ्या नाही आहेत. आपल्याला त्याला जाणणं एवढंच आपल्या हातात आहे. थोडासा प्रयत्न एवढाच आहे की ज्ञानावरची निष्ठा अर्जुनाची वाढली तर मग एकदा हे ज्ञान झालं की मग तो हे सांग ते सांग म्हणणारच आहे. याच्यासाठी भगवंताने त्याला विभूती सांगायचं मान्य केलं की एकदा त्याला ते आत्मज्ञान ब्रह्मज्ञान कळलं की मग बाकीचं तो काही म्हणणारच आहे. पण विभूती म्हणजे त्या विभूतींमध्ये भगवंत आहे, मग इतर गोष्टींमध्ये काय तो नाही आहे असं तर नाहीच आहे ना. त्यामुळे सगळीकडेच तो आहे, देव नाही अशी जागाच नाही असं जर एकदा म्हटलं तर आपल्याला आत्ताच्या पहिल्याचा अर्थ कळेल की सर्गाणामादिरंतश्च मध्यम अर्जुना आदी अद्यबद्ध भगवंतच सगळीकडे आहे, देवाशिवाय वेगळी वस्तूच तुम्हाला दिसणार नाही अशा प्रकारची विभूती भगवंताने सांगितली. ते पण आपल्या लक्षात येईल की त्याला आपण समजून घ्यायला पाहिजे. माऊलींनी ना दृष्टांत दिले की आपल्याला तो मुद्दा जास्ती पडतो. माऊली म्हणतात की वस्त्रामध्ये जसे उभे आडवे धागे असतात, पटकन आपल्याला कळतं की आडव्या उभ्या धाग्याने वस्त्र भरलं, तसं म्हणजे हा सृष्टीमध्ये हा सगळीकडे भगवंत बांधलेलाच आहे. वस्त्रामध्ये जसे आडवे उभे धागे बाकी काहीच नसतं, वेगळे वेगळे काय आपल्याला त्याचं जर डिझाईन करायचं असेल तर तसे तसे त्या त्या रंगाचे फक्त धागे घालायचे, पण आडव्या उभ्या धाग्यांनीच वस्त्र तयार होतं. तसं हा भगवंत जो आहे तो सृष्टीत सर्वत्र भरलेला आहे. सृष्टीरूपी कपडा जर आपण विचारात घेतला तर आडव्या उभ्या धाग्याने हा भगवंत सगळीकडे भरलेला आहे. म्हणजे सगळी सृष्टी ही एका अर्थाने सर्व व्यापकच आहे, देव व्यापकच आहे, सगळीकडे भगवंत व्यापून राहिलेला आहे. आता एवढं जाणणं एवढीच गोष्ट महत्त्वाची आहे, आणखीन काही खरं जाणण्यासारखं नाहीच आहे. तरीही भगवंत अर्जुनाला विभूती सांगतातच आहे. हे खरं असं सांगितल्यानंतर सामान्य आम्ही सुद्धा आता प्रश्न नाही विचारणार की आता आपल्याला कळलं की सगळीकडे भगवंत भरलेलाच आहे. वस्त्रामध्ये आडवे उभे धागे तसं या सृष्टीमध्ये आडवा उभा जिकडे तिकडे भगवंत भरलेलाच आहे. तरीही भगवंताला तरी अर्जुनाला भगवंत विभूती सांगतात. लगेच पुढली सांगितली अध्यात्मविद्या विद्यानाम, सगळ्या विद्यांमध्ये अध्यात्मविद्या श्रेष्ठ. आपण दासबोधामध्ये काय किंवा गीतेमध्ये काय यापूर्वी पाहिलं आहे, दोन प्रकारच्या विद्या असतात. विद्या पुष्कळ 14 विद्या 64 कला असा आपण उल्लेख करतो. पण त्यात महत्त्वाचे प्रकार कोणते विद्यांचे तर दोन, एक पराविद्या आणि एक अपराविद्या. त्यातली जी पराविद्या आहे ती ही आध्यात्मिक विद्या आणि अपराविद्या ज्या आहेत त्या सगळ्या भौतिक विद्या. त्या सगळ्या हव्याच असतात. आपल्याला यशस्वी नरजीवन माणसाचं जीवन जर चांगलं ठेवायचं असेल तर या सगळ्या भौतिक विद्यांची पण आपल्याला आवश्यकता आहेच. तर यशातला भाग त्या खूप आहे आणि त्या सगळ्या आपल्याला खरं म्हणजे उपयोगी पडणाऱ्याच आहेत. आपला जो काही नोकरी उद्योग व्यवसाय जो आपल्याला करायचा आहे त्याच्यासाठी या भौतिक विद्येची गरजच आहे. किंवा जीवनात आपल्याला जे काही आपण करतो मिळवतो, आता या भौतिक विद्यांच्या सहाय्याने या सगळ्या गोष्टी मिळवायच्या असतात. हे कितीही जरी करत असलं तरी त्या विद्यांनी आनंद प्राप्ती होते, समाधान प्राप्त होतं असं नाही ना म्हणता येत, किंवा दुःख निवृत्ती होते असं पण नाही ना म्हणता येत. आपण तेवढ्यापुरतं म्हणतो की आपलं मन जरा
रमायला हवं असेल तर आपण आपल्या विद्येचा विचार करतो, की गाण्याची आवड असणारा माणूस म्हणतो की मी जरा 1-2 तास संगीत ऐकलं ना की मला बरं वाटतं, किंवा एखादा चित्रकार असेल तर तो आपापली कला अशा पद्धतीने आपलं मन रमवण्यासाठी आपल्या त्या कलेचा, त्या विद्येचा आपण नक्कीच उपयोग करतो. पण म्हणून विद्या आणि कला म्हणजे भौतिक विद्या, कला या आपल्याला मर्यादित स्वरूपामध्ये उपयोगी पडतात नाही असं नाही. पण मी कदाचित असं म्हणू शकतो की काही हुशार डॉक्टर, हुशार इंजिनियर असेल, पण मी आनंदी असेल असं मी खात्रीने म्हणतात. कितीही जरी भौतिक ज्ञान संपन्न केलं असलं, कितीही जरी भौतिक संपत्ती किंवा ऐश्वर्य असलं, तरी देखील आनंद समाधान ही गोष्ट वेगळी आहे. तर या ज्या भौतिक विद्येचा विचार केला तर त्यांनी आपण 4 माणसात मान मला तर आपल्याला मिळेल, पण खरं सुख, समाधान, आनंद ही जी गोष्ट आहे ती आपल्याला मिळेलच याची आपल्याला खात्री देतात. या उलट पराविद्येचं आहे. पराविद्या जी अध्यात्मविद्या, भगवंत म्हटलं माझी विभूती आहे, या अध्यात्मविद्येच्या बाबतीत ती एकदा आपण जाणली, समजून घेतली तर जीवनातला खरा आनंद जो काही आहे तो आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपलं शरीर, आपलं मन, आपली बुद्धी याचं काम कसं चालतं असं जर कोणी विचारलं तर सतत घडत असणाऱ्या ज्या घटना आहेत त्या सगळ्या घटना कुणाच्या इच्छेनं चालत आहेत असं जर आपल्याला विचारलं की काहीच आहे तर सगळीकडे की आपलं नाही, कशीही परिस्थिती असू दे, काहीही असो, सगळं आपल्या हातात नाहीच आहे. त्यामुळे जे काही असेल त्या परिस्थितीमध्ये आपण विचाराने, विवेकाने, शांतपणानं, समजुतीनं राहणं ज्याला कोणाला शक्य होतं त्याला आपण म्हणू की त्याला जर ना आध्यात्मिक पाठबळ आहे. म्हणून तो अगदी म्हणजे काय म्हणायचं की जी परिस्थिती प्रतिकूल आहे तरी देखील तो शांत चित्तानं सगळ्या गोष्टी घेतो. याच्यासाठी जी विद्या उपयोगी पडते ती भगवंत म्हणतो अध्यात्मविद्या, आणि ती अध्यात्मविद्या म्हणजे माझी विभूती आहे असं त्याला म्हणायचं आहे. म्हणजे आता हे असं आपल्याला प्राप्त होण्यासाठी काही डिग्री कोर्स आहे का हो? तर नाही. ते आपल्याला समजून घ्यायचं. आपल्या स्वभावामधले जे काही गुण आहेत, दोष आहेत त्याचा विचार करावा लागेल. काही आपल्याला बदल घडवावे लागतील आपल्या स्वभावामध्ये. प्रत्येक प्रसंगाकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन आपल्याला बदलावा लागेल. सगळं जे काही आहे ते एकदा दृष्टी बदलली की आपल्याला वेगळं दिसू शकतं. एखादी व्यक्ती आपल्या प्रेमातली असली तर त्या व्यक्तीचं चुकीचं वर्तनसुद्धा आपण स्वीकारतो. पण तीच जर आपल्या नसेल प्रेमातली तर त्या व्यक्तीचा गुणसुद्धा आपण व्यक्त करायला जरा मागे पुढे पाहतो असं दिसतं. तेव्हा आपली दृष्टी बदलली की सगळं बदलतं असा त्याचा अर्थ आहे. आता याचा अर्थ काय तर ह्या सगळ्याचं जे काही समजून घेणं आहे ना त्याला खरं म्हणजे अध्यात्मविद्या म्हणजे भगवंत म्हणतो ती माझी विद्या आहे. आता ती काय त्याच्यासाठी काही आत्ता म्हटलं तसा कोर्स नाही किंवा सिलेबस लावलेला नाही की एवढा सिलेबस झालं की आपल्याला ही अध्यात्मविद्या काय आहे ती काय ही विद्या श्रेष्ठ आहे असं भगवंतांनी सांगितलं. त्याची विभूती आहे त्यामुळे ती श्रेष्ठ आहे. याचा अर्थ कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे सुखाच्या वेळेला तर आपण असूच, आनंदाच्या वेळेला असूच, पण कुठलीही परिस्थिती असू दे आपण समाधानी राहण्याचा जर प्रयत्न केला किंवा समाधानी आपण असलो तर ती अध्यात्मविद्या आहे. म्हणजे ज्या कुठल्या परिस्थितीला शांतपणानं, विवेकानं, विचारानं, बुद्धीनं, श्रद्धेनं असं तोंड देणं किंवा आहे त्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणणं, ती स्वीकारणं, जे की आपल्याला त्या वेळेला योग्य वाटेल त्या गोष्टी करणं, हे जे आहे ते अध्यात्मविद्येने त्या स्वभावामध्ये आपला बदल घडू शकतो असं म्हणतात. अगदी उदाहरण म्हणून जर द्यायचं झालं तर आपल्याला वरदानंद भारती म्हणतात जर एखादी गोष्ट अशी आपल्याला जमली तर म्हणजे काय होतं माहिती आहे का, पत्नी उत्तम पत्नी होते, पती उत्तम पती होतो. योग्य वेळी योग्य पद्धतीनं विचारानं, विवेकानं जर आपण पाऊल उचललं, त्या परिस्थितीकडे पाहिलं, त्या परिस्थितीला सामोरं गेलं तर म्हणजे काय घडतं तर तीच व्यक्ती ती उत्तम होऊ शकते. किंवा खरंच लेक आणि सून ह्यामध्ये फरक होतच आहे. तर लेकीने कितीही चांगलं केलं तर त्याला लगेचच आपण चांगलं म्हणतो. तसंच आपली तीच वृत्ती अन्य सगळ्यांच्या बाबतीत पण आपली राहते असा त्याचा अर्थ. एखादा डॉक्टर असेल तर तसं हृदय डॉक्टर होतो. समाजाबद्दल त्याचं जे काही आपल्या याचा ज्ञानाचा उपयोग आपल्या समाजाला झाला पाहिजे अशा विचाराने तो रात्र नाही, दिवस नाही, काही पाहत नाही, तो समाजसेवा करतो. अशा अर्थानं तो डॉक्टर पण उत्तम डॉक्टर, सहृदय डॉक्टर होतो. थोडक्यात काय अध्यात्मविद्येचा
विचार असा आहे की उत्तम माणूस घडवणं, चांगला माणूस घडवणं हे अध्यात्मविद्येचं काम आहे. अध्यात्म ज्याच्याजवळ आहे तो गैरवर्तन करणारच नाही, कारण ती भगवंताची विभूती आहे. तिथे आता शब्द असा अध्यात्म वगैरे वापरला की आपल्याला असं वाटतं काहीतरी वेगळं आहे की आपल्या बस की बात नाही आहे. तर असा नाही त्याचा अर्थ. त्याचा अर्थ असाच आहे की भगवंताची ती विभूती आहे आणि भगवंत योग्य पद्धतीनंच आपल्याला सल्ला देणार, त्याप्रमाणे आपण वर्तन करणं हे आपलं काम होईल. म्हणून अध्यात्मविद्या किंवा आत्ता म्हटलं तसं उत्तम मनुष्य कसं घडावं हे बनवणारी विद्या आहे ती, म्हणून तिला अध्यात्मविद्या म्हटलं. काही वेळा ब्रह्मविद्या, राजविद्या असेही शब्द वापरलेले, सगळ्याचा अर्थ एकच आहे, नाव वेगळं असलं काही. नेहमी आपल्याला सांगितलं जातं की सगळ्या प्रकारच्या आसक्तीतून मुक्त होणं म्हणजे अध्यात्मविद्या कळणं आहे, किंवा निर्गुण निराकार परमात्म्याला समजून घेणं, त्यासाठी लागणारी सगुणाची पूजा करणं ह्याच्यात काही चुकीचं नाही आहे. ती आत्मरूपानं जाणणं, सगुणाची पूजा करायला काहीच हरकत नाही, पण सगुणाचाही आधार आहे फक्त, पण तो काही खराब हे नाही, तर खरा निर्गुण निराकार भगवंत जाणणं याला अध्यात्मवस्तू म्हणायचं, अध्यात्मविद्या म्हणायचं. सगळ्या वस्तूंमध्ये, सगळ्या व्यक्तींमध्ये सगळं जे की आहे त्या मग अशी म्हटलं तसं प्रत्येक कणाकणामध्ये तो आहेच ना, ते समजून घेणं एवढ्या ह्याला राजविद्या किंवा अध्यात्मविद्या किंवा ब्रह्मविद्या असं म्हणायचं. सगळे परमात्मा म्हणायचं, शब्द काही वापरले तरी अर्थ तोच आहे. अशा या विद्येचा आपल्याला बऱ्याच ठिकाणी त्याचा उल्लेख आहे. यमदेवानी नचिकेताला जी दिली विद्या ती अध्यात्मविद्या झाली. आपल्याला माहिती आहे की नचिकेत 3 दिवस 3 रात्र यमदेवांकडे गेला आणि तीच विद्या आणखी निरनिराळी आमिष त्या नचिकेताला यमदेवाने दाखवले. नाही म्हणाला, मला हीच अध्यात्मविद्याच तुमच्याकडून ऐकायची आहे. किंवा उपनिषदाचे जे सगळे विषय आहेत ना, त्या उपनिषदाच्या विषयांकडे पाहिलं तर आपल्याकडे की त्या अरुणेनं श्वेतकेतूला जे ते सांगितलं, जो उपदेश केला ती अध्यात्मविद्या होती. याज्ञवल्क्यांनी मैत्रेयीला जे काही सांगितलं ती अध्यात्मविद्या होती. महर्षी अंगिरा आणि महर्षी शौनक यांचा संवाद जो झाला तो त्या अध्यात्मविद्येचाच होता. त्यामुळे उपनिषदांमध्ये, वेदांमध्ये, भगवद्गीतेमध्ये, दासबोधामध्ये सगळ्या ठिकाणी आपल्याला ह्या अध्यात्मविद्येबद्दल वाचायला मिळतं. ती जी अध्यात्मविद्या आहे, पुन्हा तोच अर्थ तोच आहे की त्याची विभूती आहे. तर जे जे काही चांगलं आहे तिथे मी आहे, किंवा मी जिथे जिथे आहे ते सगळं चांगलं आहे असं भगवंत आपल्याला सांगतात. माऊलींनी 13व्या अध्यायामध्ये म्हटलं होतं, छान उदाहरण होतं की सगळ्या विद्या ज्या आहेत ना, म्हणजे आपण आता अपरामध्ये म्हटलं की भौतिक विद्या ज्या आहेत त्या सगळ्या विद्या म्हणजे मोराच्या पिसांवरचा डोळा आहे. आता त्या मोराच्या पिसांवरती जो डोळा आहे त्या डोळ्याने दिसत नाही काही, अगदी डोळ्यासारखा डोळा आहे. आपण मोरपीस पाहिलं तर आपल्या लक्षात येतं. तर त्या पिसावरचा डोळा आहे तो डोळ्यासारखा आहे. त्या डोळ्यांनी जे काही बघण्याचं व्हायला हवे ते की त्याच्याची होते, म्हणजे त्याला दृष्टी नाही आहे, तो डोळ्यासारखा आहे. तसं म्हणे काय आहे की फक्त ही अध्यात्मविद्या आहे ना, तिलाच फक्त दृष्टी आहे. बाकी त्या सगळ्या विद्या आहेत ना त्या मोरपिसावरच्या डोळ्यासारख्या आहेत, म्हणजे त्याला खरी दृष्टी नाही आहे. आणि मग माऊली पुढे म्हणतात की या बाकीच्या ज्या सगळ्या विद्या आहेत ना त्या अंधळ्या आहेत, त्या मोरपिसासारख्या आहेत ना, मोरपिसावरच्या डोळ्यासारख्या, तर त्या अंधळ्या आहेत. आणि ही अध्यात्मविद्या जी आहे ना ती फक्त डोळस आहे, पण ती आहे पांगळी, म्हणजे तिच्याजवळ कर्तृत्व काही, ती करणार काहीच नाही. हे जे अध्यात्म आहे ते स्वतः काहीच करत नाही, करायचं आहे आपल्यालाच. आपण नेहमी शिवशक्ती, पुरुष प्रकृती असे सगळे शब्द पाहतो, त्यामुळे आपल्याला काही अवघड नाही आहे. त्यामुळे ते जे काही अध्यात्म आहे ते अध्यात्म कसं आहे, ते स्वतः काहीच कर्तृत्व दाखवणार नाही आहे. त्या अर्थाने माऊली म्हणतात की ती अध्यात्मविद्या आहे ना ती पांगळी आहे. आणि या बाकी सगळ्या विद्या आहेत ना त्या सगळ्या विद्या कशा आहेत तर त्यांना दृष्टी नाही आहे, खोटे खोटेच डोळे आहेत त्यांच्याजवळ. मग करायला काय पाहिजे, ते बाकीच्या विद्यांनी असं करायला हवं की या बाकीच्या विद्या ज्याच्याजवळ आहे स्वाभाविकच तो हुशार आहे, अन्य सगळ्या विद्या ज्याच्याजवळ आहे तो स्वाभाविकच बुद्धिमान आहे. या बुद्धिमान माणसांनी काय करायला हवं तर या सगळ्या विद्यांनी या अध्यात्मविद्येला आपल्या खांद्यावर घ्यावं. ती पांगळी आहे ना, मग ती अध्यात्मविद्या डोळसपणाने रस्ता दाखवेल, त्या रस्त्याने आपण जावं, म्हणजे काय होईल, उत्तम कामं होतील. माऊली छान सुंदर आपल्याला सांगितलं की ती अध्यात्मविद्या रस्ता दाखवणार आहे. आणि आपल्याजवळ बुद्धी आहे, सगळ्या विद्या ज्याच्याजवळ आहेत त्याला ज्ञान आहेच, पण ते अंधळ आहे ना,
म्हणून त्या अध्यात्मविद्येने दाखवलेल्या मार्गाने जावं, यासाठी सगळ्या विद्यांमध्ये अध्यात्मविद्या श्रेष्ठ आहे. सगळ्या विद्यांनी त्या अध्यात्मविद्येला खांद्यावर घ्यावं, म्हणजे या ज्ञानाचा उपयोग नक्की होईल. अर्थातच अध्यात्मविद्या ही भगवंताची विभूती आहे याच्या अर्थाने. मला वाटतं आपल्याला दोन्ही गोष्टी कळल्या असतील. पहिली सांगितलं की सगळंच आदी अंत मध्य बीच आहे, आणि आत्ता सांगितलं अध्यात्मविद्या बीच आहे. आता पुढलं तिसरी जी हे सांगितली आहे त्याच्यामध्ये भगवंत करतोय वाद प्रवदताम. मग अशी श्लोक वाचताना थोडक्यात मी आपल्याला सांगितलंच की आपला जो संवाद आहे म्हणजे तो खरा तर सुसंवादच असायला पाहिजे, वाद नकोच आहे. त्या सुसंवादामध्ये आपण एखादा तत्व, एखादी गोष्ट दुसऱ्याला पटवून देतोय किंवा दुसऱ्या आपल्याला पटवून देतोय, तर या पटवण्यामध्ये जे काही कल्याणाचं आहे ते सगळं म्हणजे मी आहे असं भगवंत म्हणतो. म्हणजे बोलणाऱ्यांमध्ये सर्व शास्त्र संमत, सगळ्या शास्त्राला धरून असलं पाहिजे. तो जो संवाद आहे तो संवाद जो आहे तो तसं म्हटलं तर थांबणारा नाही आहे, संपणारा नाही आहे. छान असं ऐकायला बरं वाटतं आहे. ते जे काही सांगतायत ना ते आपल्याला आनंद देणार आहे. म्हणजे तिथे वितंडवाद नाही, तिथे भांडण नाही, कोलाहल नाही, माझंच बरोबर आहे असं नाही, दुसऱ्याच्या मताचं खंडन करणं ते पण नाही, काही वादाचा विषयच नाही आहे खरं म्हणजे असतात अगदी आपल्याकडे वर्णन करतात नळावरती भांडणं किंवा कोर्टामध्ये होणारे वाद, किंवा आता आपण राजकीय यांचं बघतो त्यांचे असणारे झगडे, एक दुसऱ्याची मतं कशी खोटी आहेत हे सांगणं, एकमेकांवर आरोप करणं, हे काहीच नाही आहे. किंवा अगदी लग्न समारंभामध्ये मुलाकडले मुलीकडले असतात ते रुसवे फुगवे असं पण काही नाही आहे. हे जे काही आहे ऐकणाऱ्याला गोडच वाटेल अशा प्रकारच्या सुसंवादाबद्दल भगवंत वाटतं की तिथे मी आहे. जिथे कुठे अशा प्रकारचा सुसंवाद चाललेला असेल तिथे मी आहे. संस्कृतीमध्ये वादे वादे जायते तत्वबोधा असा सुसंवाद असावा की त्या सुसंवादातून तत्वबोध निर्माण व्हावा, दुसऱ्याला आनंद मिळेल, त्याच्या मनातल्या सगळ्या शंका दूर होतील, खरं काय आहे ते ज्ञानाचं भांडार त्याच्यासाठी खुलं होईल. अशा बोलण्यातला जो सुसंवाद आहे किंवा तत्वाचा जो बोध आहे ती भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्वग्रह जराही न ठेवता आपण प्रामाणिकपणे जर समजून घेण्याचं ठरवलं तर जी काही चर्चा होते मनमोकळी चर्चा होते. असं नाही होत आपण गृहीतच धरतो ना की हा माणूस काहीतरी त्याच्या स्वार्थासाठीच बोलत असेल. तसं न करता मनमोकळी चर्चा असेल, कुठलाही पूर्वग्रह मनामध्ये ठेवलेला नसेल, एकमेकांबद्दल प्रेमाचा आपुलकीचा भाव असेल, तर जो काही एकमेकांच्या सुसंवादातून आनंद मिळतो तो आनंद म्हणजे भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. तो सुसंवाद म्हणजे माझी विभूती आहे. समर्थांच्या मनाच्या श्लोकावर तुटे वाद संवाद तो हितकारी. काय बरोबर तर जे कल्याणाचं आहे, हितकारक जे आहे, कल्याणाचं आहे ते म्हणजे माझी विभूती आहे असं भगवंतांनी सांगितलं. किती बारीक बारीक विचार भगवंत करतोय. कुठे कुठे भगवंत आहे तर जिथे असं छान चाललेलं आहे की एखादी सभा असावी, त्या सभेतून बाहेर येताना सगळेजण सभेमध्ये झालेल्या त्या वक्त्याच्या भाषणावर इतकं छान बोलत असतात की अरे वा किती छान झाला कार्यक्रम, किती छान. ती जी जागा आहे त्याला म्हणायचं ही भगवंताची विभूती. नाहीतर झालं आहे पण ना त्यांनी हा मुद्दा नाही बरोबर मांडला असं जर झालं त्याच्यामध्ये तर मग ती काही जागा हितकारक नाही. त्यामुळे सुसंवाद घडणं, तत्वबोध होणं, दुसऱ्याला आनंद देणं, हितकारक असणं असा जो सुसंवाद आहे भगवंत म्हणतो ही माझी विभूती आहे. पुढल्या 33व्या श्लोकामध्ये अक्षरामकारोस्मी द्वंद्व सामासिक अस्तित्व अहमेवाक्षय कालो ढाताहं विश्वतोमुखा. पुन्हा 4 विभूती भगवंत याच्यात सांगतात. मोठ्या छान आहेत आणि सोप्या आहेत, आपल्याला सहज कळणार आहेत. अक्षरांमध्ये अकार मी आहे. अक्षराणाम अकार हा अस्मी. मी कुठे आहे तर सगळ्या 52 अक्षरांचा विचार केला तर आपल्याला सहज कळेल की भगवंत म्हणतो मी आहे. समासांचा विचार केला आपण जेव्हा आपली पिढी जेव्हा शाळेत होती तेव्हा शाळेमध्ये वृत्त, समास, अलंकार असा अभ्यास करायला होता. त्या समासांचा सामासिक शब्दांचा आपण अभ्यास केला आहे. त्या सामासिक शब्दांमधला जो काही द्वंद्व समास आहे तो द्वंद्व समास म्हणजे मी आहे. आपण थोडी उजळणी घेणार आहोत. जुनं सुद्धा आपल्याला आठवायला आवडेल. त्या शाळेत आपण शिकलो आहे त्यावेळेला समासांचे प्रकार, कुठल्या शब्दांनी कसा समास ओळखायचा, ती फोड कशी करायची हे सगळं आपण शिकलेलो आहोत. त्यामुळे
त्या सामासिक शब्दांची फोड करताना जे काही समासांचे प्रकार आहेत, संस्कृत आणि मराठीमध्ये तसं म्हटलं तर सारखेच आहे, त्यातला जो द्वंद्व समास आहे तो भगवंत म्हणतो मी आता, असं भगवंत का म्हणाला आहे हे आपण लक्षात घेणार आहोत. तिसरं म्हणतात अक्षय हा काल हा अस्मी. काल म्हणजे महाकाल म्हणूया, जो चिरंतन आहे, जो जसाच्या तसाच राहतो असा जो चिरंतन काल आहे, ज्याला आपण कालचक्र म्हणतो. म्हणजे पूर्वी कालाबद्दल म्हणजे वेळेबद्दल सांगून झालेलं आहे, म्हणजे तास, मिनटं, सेकंद किंवा दिवस, वर्ष या काळाबद्दल पूर्वी बोलून झालेलं आहे. आता तो अक्षय हा काल हा म्हणतोय. त्या अक्षय हा काल म्हणजे कधीही न संपणारा, जशाच्या तसाच राहणारा. म्हणजे असं की चक्र असतं की काय म्हणायचं, सत्य त्रेता द्वापार कली, परत सत्य त्रेता द्वापार कली, हे अखंड चालूच राहतं. किंवा आपण म्हटलं की पृथ्वीची निर्मिती स्थिती लय, पुन्हा निर्मिती स्थिती लय, याच्या आधी पण तो होताच. तर असा जो आहे त्याला काल म्हणायचं. भगवंताबद्दल नेहमी वर्णन आपण असं करतो की याच्या म्हणजे दासबोधामध्ये प्रश्न विचारला आहे की ब्रह्मदेवाने पृथ्वीची निर्मिती केली, मग ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केलं? तर तसा जो ब्रह्मदेवाला निर्माण करणारा म्हणजे कुठल्याही निर्मितीच्या आधी पण जो आहेच, या अर्थाने त्याला अक्षय आणि तो काळ म्हटलेला आहे. तर तो काळ जो आहे म्हणजे सतत चक्र चालूच आहे, तो भगवंत म्हणतो मी आहे. आणि तिसरं म्हटलं धाताहम विश्वतोमुखा. चौथं म्हटलं धाताहम विश्वतोमुखा, म्हणजे सगळ्या बाजूने तोंड आहे, सगळ्या विश्वाकडे तोंड आहे. नाहीतर आपण पूर्वेकडे तोंड केलं पश्चिमेकडे असं म्हणू शकतो ना, कारण आपल्याला एकच मुख आहे. परंतु हा विश्वतोमुख आहे, सगळ्या विश्वाकडे याचं तोंड आहे. अशा सर्व बाजूनी तोंड असणारा असं जे विराट स्वरूप ज्याचं आहे, सगळ्यांना धारण केलं, धाता आहे, सर्वांना धारण केलेलं आहे, असा जो भगवंत आहे तो विश्वतोमुखा म्हणजे ब्रह्मदेवाचं वर्णन केलं आहे की असा हा मी आहे. अशा 4 विभूती ह्या 33व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात. त्यातलं अक्षर आपल्याला सहजच कळेल. ही भगवंताची विभूती आहे. खरं आहे, आपल्याला संस्कृत आपण शिकलेलं आठवत असेल की पाय मोरका क मध्ये अ घाला की पूर्ण क होईल. कुठल्याही अक्षरामध्ये ते अक्षर पूर्ण नाहीच आहे, ते पाय मोडकं अक्षर आहे आणि त्याच्यामध्ये अ घातला की ते खरं अक्षर तयार होतं. अशा प्रकारचं आपण शिकलोच आहे. म म्हटलं पाय मोडका म अधिक अ म्हणजे म, नाहीतर पाय मोडक्या मचा उच्चारच करता येणार नाही. त्यामुळे अ घातल्याशिवाय पूर्ण अक्षर होत नाही. तो जो अ आहे तो भगवंत म्हणतो मी आहे. आता हे आपल्या लक्षात येईल. आता हा जो अ आहे त्याला अक्षर म्हटलं, अक्षराणाम अकारोस्मी. ते अक्षर आहे म्हणजे कधीही नाश पावत नाही आहे, ते अ आहेच आहे, कधीही बाधित होणारं नाहीच आहे. बाधित होणार नाही म्हणजे कसं, तर समजा एकच अक्षर आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापरलं. समजा आपण म्हटलं की राम आणि रावण, तर दोन्हीकडे र शब्द आहेच, म्हणून राममधला र पवित्र आहे आणि रावण शब्दामधला र हा अपवित्र आहे असं नाही आपल्याला म्हणता येणार. म्हणजे असं होऊ शकत नाही. सगळ्या अक्षरांना अर्थ देणारा तो अ त्याच्यात घातलेला आहे आणि ही भगवंताची विभूती आहे. या अक्षरामध्ये भगवंताची विभूती असणारा अ आला, अ असल्याशिवाय कुठलं उच्चारच होणार नाही आहे. अशा अर्थाने आपण म्हटलं, इंग्रजीत जसं ए असं लेटर आपण पाहतो तसंच मराठीमध्ये किंवा संस्कृत म्हणायचं एक फरक आहे. अचा उच्चार कंठातून होतो, बाकी सगळी जी अक्षर आहेत ती आपल्या जिभेच्या मध्यातून होतात, मागे पुढे किंवा जिभेच्या याच्यातून होतात, पण कंठातून होणारा अ आहे. भगवंत म्हणतो हा अकार आहे, ही माझी विभूती आहे. सहज कळणारी गोष्ट आहे याच्यात की आपलं न समजण्यासारखं काहीच नाही आहे. पण कुठलंही अक्षर भगवंत रूपी घातल्याशिवाय पूर्णच होत नाही आहे. पुढे म्हटलं आहे द्वंद्व सामासिक असल्याच्या. कधी कधी असं वाटतं की आता या व्याकरणाच्या प्रांतामध्ये भगवंत कशाला शिरलायला, की ठीक आहे, परंतु कुठेही जा भगवंत तिथे कसा आहे हे भगवंताला दाखवून द्यायचं आहे, म्हणून व्याकरणात पण शिरलेलं आहे. सगळ्या क्षेत्रातली उदाहरणं भगवंताने दिलेली आहेत. समजा एखाद्याचं भाषेवर प्रभुत्व असलं, एखादा पंडित विद्वान असला, तर त्या भाषेची उदाहरणं देऊन त्याला आपली विभूती सांगणं, त्याला आपलं सगळीकडे कसं अस्तित्व आहे ते पटवून देणं, यासाठी भगवंतानी सामासिक अस्याचं, द्वंद्व सामासिक अस्याचं असं पण उदाहरण दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की साधारणपणानं प्रमुख असे 4 समास होतात. कुठलाही जो 2 शब्द एकत्र येऊन तयार झालेला शब्द आहे, त्या 2 शब्दांचं एकमेकांशी जे नातं असतं, त्या नात्यावरून त्या समासाचा प्रकार पडतो. आणि असे 4 प्रकारचे नातेसंबंध असं आपण म्हणूया.
असे असतील त्याच्यावर होतो. जसं उदाहरणार्थ अव्ययी भाव समास घेतला तर पहिलं अक्षर अव्यय असतं, म्हणजे त्या अव्ययाचा अर्थ त्या शब्दात बदल होत नाही. असं पहिला शब्द असतो आणि त्याला जोडून दुसरा शब्द असतो. असे दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेला जो समास आहे, म्हणजे उदाहरण दिलं तर कळेल आपल्याला, प्रतिदिन असा शब्द. तर प्रति हा शब्द आहे, अव्यय आहे, आणि ते मागे लावलं तर प्रतिदिन हा दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेला शब्द आहे. आणि भगवंत म्हणतो तो अव्यय त्याच्यात आहे ना, तर ते अव्ययी भाव समास आहे. पण याला भगवंतानी मी आहे असं नाही म्हटलं, उदाहरण दिलं तरी की असा समास असतो, बरोबर आहे. दुसरा सांगितलं नातेसंबंध की दोन शब्दांचा करता तत्पुरुष समास होतो. त्याच्यामध्ये विविध प्रकार विभक्ती आहे, कुठल्या कारणाने तो जोडला गेलेला आहे. षष्ठी वापरली असली तर काय, चतुर्थी असली तर काय, त्या सगळ्या विभक्तींचे जे अर्थ आहेत त्या विभक्तीप्रमाणे दोन शब्दांची फोड केलेली असेल. किंवा अगदी कशाला पहिला शब्द जर संख्यात्मक विशेषण असेल तर त्याला द्विगु समास असं आपण म्हणतो. असे निरनिराळे समासांची ज्या खुणा आहेत त्या खुणांचा अभ्यास आपण पूर्वी केलेला आहे. तर असं याला पहिलं पद महत्त्वाचं, दुसरं पद महत्त्वाचं असं पण आपण लहानपणी पाठ केलं. मग अशाचं अव्यय म्हटलं, अव्ययी भाव समास की पहिलं पद महत्त्वाचं, दुसरं पद महत्त्वाचं असेल तर त्या तत्पुरुष म्हणायचं. आधीच्या शब्दाला विभक्ती लावायची आणि त्याचा हे जमजत असून जा द्विगु समास असेल तर त्याच्या आधी संख्यात्मक विशेषण लावायचं. आत्ताचा तर नवरात्र, तर नऊ ही संख्या, मग तो द्विगु समास झाला की रात्रीला नव हे विशेषण लावलं. विशेषण विशेषाची जोडी, आधीचा शब्द काय आहे, कुठल्या विभक्तीने जोडला आहे त्याप्रमाणे त्या समासाचं नाव दिलं जातं. आणखीन एक समास आपल्याला सांगितलं की पहिलं पद महत्त्वाचं अव्ययी भाव, दुसरं पद महत्त्वाचं तत्पुरुष, दोनही पदं महत्त्वाची असतील तर त्याला द्वंद्व समास म्हणायचं की जो भगवंत म्हणतोय माझी विभूती आहे ते आपण नंतर बघू. चौथा जो आहे की तिसरंच पद महत्त्वाचं. पहिलं पद महत्त्वाचं ठीक आहे, दुसरं पद महत्त्वाचं, दोन्ही पदं महत्त्वाची आपल्याला कळलं. जे दोन शब्द एकत्र आले त्या दोन शब्दांचे अर्थ लक्षात घेऊन जो तिसराच शब्द तयार होतो किंवा तिसराच अर्थ स्पष्ट होतं त्याला आपण स्वाभाविकच बहुव्रीही समास असं म्हणायचो. आपल्याला उदाहरण दिलं लगेच कळेल. नीलकंठ, नील या शब्दाचा अर्थ आहे निळा आणि कंठ या शब्दाचा अर्थ आहे गळा. पण ह्या दोन शब्दाला एकत्र आल्यावर जो नीलकंठ शब्द तयार झाला तो आपण शंकरासाठी वापरतो की ज्याचा कंठ निळा आहे असा तो, असा बहुव्रीही समास झाला. म्हणून त्याला म्हटलं की दोन पदं आहेत, त्या दोन पदं एकत्र होऊन शब्द तयार झाला आहे. त्या दोन शब्दांचे अर्थ वेगळे असले तरी दोन शब्द एकत्र आल्यावर तिसराच अर्थ तयार झाला आहे, याला बहुव्रीही समास म्हणायचा. आता यात की आपल्याला फार शिरायचं आहे आवश्यकता नाही आहे, आपली उजळली एवढाच त्याचा अर्थ होता. पण आपल्याला हवा असणारा जो दोनही पदं महत्त्वाची, शब्द जर तयार झालेला आहे, दोन शब्दांनी एक तिसरा शब्द तयार झालेला, दोन शब्द एकत्र येण्यामुळे जो तिसरा शब्द तयार झाला आहे त्या तिसऱ्या तयार झालेल्या शब्दामध्ये दोन्ही शब्द महत्त्वाचे आहे, तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्याला जे म्हटलं आहे तो भगवंत म्हणतो ती माझी होती आणि त्याला द्वंद्वच नाव आहे. 3 प्रकारचे द्वंद्व समास आपल्याला माहिती आहे, इतरेतर द्वंद्व, समाहार द्वंद्व आणि वैकल्पिक द्वंद्व. आणि तिन्हींच्या खुणा पण आपल्याला माहिती आहे, त्या शब्दावरच आपल्याला कळतात. इतरेतर द्वंद्व आहे त्याच्यामध्ये आपण आणि वापरतो, हे आणि ते असं म्हटलं की दोन्ही महत्त्वाचंच आहे, तितकंच महत्त्वाचं आहे. असं जेव्हा असतं तर भगवंताचे दोन्ही शब्द तितकेच महत्त्वाचे, ती विभूती माझी. किंवा समाहार द्वंद्व म्हटलं तर त्याच्यामध्ये आपण इत्यादी असं म्हणतो. ते इत्यादी म्हटलं की आधी सांगितलेल्या दोन शब्दांमध्ये आणखीन काही भर पडेल पण ते दोन्ही पण महत्त्वाचं आहे, त्याला आपण समाहार द्वंद्व म्हणतो. आणि वैकल्पिक द्वंद्वामध्ये विरुद्ध अर्थाचे दोन शब्द एकत्र आलेले आहेत, सुख दुःख असं म्हटलं पण दोन्ही महत्त्वाचंच आहे. असं द्वंद्व समासाचं उदाहरण भगवंताने दिलं आहे आणि भगवंत म्हणतो ते जे की आहे ते माझं आहे. आता ही भगवंताची विभूती सांगितलं आपल्याला लक्षात येईल की दोनही शब्दांना समान महत्त्व, यासाठी या समासाची भगवंताने माझी विभूती म्हणून सांगितलं. दक्षिणोत्तर, लवकुश, कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील. अगदी परस्पर विरोधी शब्द घातले, सुख दुःख म्हटलं तेही आपल्याला भगवंताची विभूती म्हणून सांगता येईल. आणि नंतरचं अहमैवाक्षय कालो, भगवंत चौथी विभूती सांगताना म्हणतोय की मी म्हणजे प्रत्येक क्षण ही माझी विभूती आहे. काळाचा विचार केला ना तर प्रत्येकच क्षण म्हणजे माझी विभूती. मी मग अशी म्हटलं की 30व्या श्लोकामध्ये या काळाचा विषय झाला आहे,
कालकलयतामहम असं भगवंतानी म्हटलं आहे. ते कालकलयताम असा जो उल्लेख आपण वाचला होता, तो जो काळ आहे तो काळ आपल्याला मोजता येतो अशा प्रकारचा काळ आहे. ते आपण पूर्वी पाहिलं आहे. म्हणजे भूतकाळ म्हणतो, वर्तमान काळ, भविष्यकाळ म्हणतो, किंवा मग अशी म्हटलं तसं आपण वेळ ठरवतो, सकाळ दुपार संध्याकाळ म्हणतो, दिवस रात्र म्हणतो, किंवा दिवस महिने आठवडा पंधरवडा असं म्हणतो. हे जे सगळं मोजण्याचं आहे त्याचा विचार पण तोही भगवंत म्हणतो माझीच विभूती आहे. आत्ता जे म्हणत आहेत ते आपल्याला असं आहे की कुठे सुरुवात झाली आणि कुठे संपला याच्याबद्दल नाहीच आहे, तो आहेच आहे अशा अर्थाने ते म्हणतात की अहमैव अक्षय हा काल, अक्षय आहे, तो संपणारा नाहीच आहे, क्षय होणाराच नाही आहे असा कालावधी. म्हणजे प्रत्येक युगाची जी काही वर्ष आहे हे झालं की ते झालं की पूर्ण चक्र सुरू. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, परत कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, हे चक्र सातत्याने सुरू. आता तसं पाहायला गेलं की आपल्याला कळणार आहे का काळाची सुरुवात नेमकी कुठे झाली, तर तसं नाही होणार. एका चाल चक्र जेव्हा आपण म्हणतो ना, तर ते चक्र म्हटलं की तो परिघ आहे. त्या परिघावर परिघ कुठे सुरू झाला आणि कुठे संपला याचा बिंदू दाखवताच येत नाही ना. आणि म्हणून ते सातच आहे, अक्षय, सतत चालू राहणार अशा अर्थाने आपल्याला लक्षात येईल की त्यांना म्हणायचं आहे. ब्रह्मदेवाबद्दलच म्हणलं की ब्रह्मदेवाचं आयुष्य संपतं, मग काय सृष्टी पंचमहाभूत संपवतात, विलीन होतात. पंचमहाभूतामध्ये काय मूळ मायामध्ये ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाने मूळ माया, असं ते सगळं एकातून होतं. आणि मूळ माया थोडक्यात काय तर काही दिसतं काही दिसत नाही, व्यक्त अव्यक्त असं जे की आपल्याला दिसतं, त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ते अक्षय असणारी जी गोष्ट आहे ते भगवंत म्हणतो मी आहे. आता मी म्हटलं तसं की ते चक्र आहे ना, त्यामुळे त्याचा प्रारंभ आणि त्याचं संपणं ते आपल्याला सांगता येत नाही. आणि ब्रह्मदेवांनी या सगळ्या सृष्टीची निर्मिती केली असं पण म्हणतो. आणि मग ब्रह्मदेवाचं आयुष्य संपतो, सर्व सृष्टी पंचमहाभूतांमध्ये जाते. मग पंचमहाभूतांमध्ये पंचमहाभूत ब्रह्मदेवामध्ये, ब्रह्मदेव मूळ मायेमध्ये, असं जे की वर्णन आपण प्रत्येक वेळेला वाचतो ऐकतो. याचा अर्थ काय की जी गोष्ट कधीही क्षय पावत नाही असा जो काळ आहे, म्हणजे हे सगळं रहाटगाडगं ज्याला म्हणतो ते सतत जर चालू राहणार आहे तर त्याला तो भगवंत म्हणतो ते मी आहे. म्हणजे ब्रह्मदेवाची निर्मिती झाली की पुन्हा गणना सुरू होते, पण पुन्हा गणना सुरू होण्यापूर्वी तो काळ होताच. म्हणजे गणना सुरू होते परंतु त्यापूर्वी नव्हता असं थोडंच आहे. म्हणून ते आपल्याला सांगताय की काळाला सुरुवात मध्य अंत असं नाहीच आहे, पुन्हा त्याच्यापूर्वी पण तो होता. जसं आपण सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेला म्हणतो की परमात्मा म्हणजे काय, तर सृष्टी निर्मितीच्या पूर्वी पण तो होताच, नंतर पण तो आहेच. तसं या काळाच्या बाबतीत पण आहे की तो या परिघावर असं कुठे सुरू झाला आणि कुठे संपला हे दाखवता येणार नाही आहे. असा जो अक्षय असणार आहे तो काळ म्हणजे मी आहे असं भगवंताने आपल्या विभूती सांगितले. आणि मग म्हणाले धाताहम विश्वतोमुखः, सगळ्यांचं धारण पोषण करणारा मी आहे, सगळ्यांना मीच सांभाळतो आणि तो जो सांभाळणार आहे तो मी आहे. उत्पन्न करणारा आहेच, आधीच सांगून झालं. त्यामुळे उत्पन्न करणारा भावसृष्टीला निर्माण त्यांनीच केलेलं आहे. आणि तो ब्रह्म निर्माण करणारा परमात्मा किंवा भगवंताची विभूती असणारा भगवंत तो म्हणतो की विश्वतोमुखा, सगळीकडे माझं मुख आहे, मी सगळीकडेच आहे, सगळ्या दिशांना मला पाहता येतं एकाच वेळेला. आपण या साईडला बघत असतो तर इकडलं कसं आपल्याला दिसणार, मागचं कसं आपल्याला दिसणार, तसं त्याचं नाही आहे. सगळीकडे त्याला विश्वतोमुखा, सगळ्या विश्वाकडे त्याचं मुख आहे, हजार तोंडाचा असंच त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे असं सगळ्या दिशांना तोंड असणारा, याचा अर्थ असा आहे की त्याला असं आपल्याला सीमित म्हणताच येत नाही, मर्यादित असं आपल्याला सांगताच येत नाही. सगळीकडे तो आहेच आहे, अमर्याद असणारा, सर्वत्र असणाऱ्या त्या भगवंताचं वर्णन करतात. म्हणून वेगवेगळ्या शब्दांनी केलं आहे की एकाच वेळेला तो सगळीकडे पाहतोय, सगळ्यांच्याकडे त्याचं लक्ष आहे, पाहू शकतोच आहे तो. अभंगाला पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, तसं आहे की सगळीकडे तो आहेच आहे, त्याला काही इकडचं आणि तिकडचं असा काही भेदच नाही. याचा अर्थ आणखीन बारकाईने विचार केला की सगळ्यांच्या अंतर्यामी तो आहेच, आत बाहेर सगळीकडे भरलेला आहे. आपल्याकडे सगळीकडे CC कॅमेरे लावलेले असतात म्हणून सूचना असते ना, तर तो कॅमेरा बरोबर सगळं टिपत असतो. अर्थात कॅमेऱ्याची मर्यादा तेवढीच आहे की तो फक्त बाह्यच टिपणार आहे,
हा जो आहे भगवंत आपला, हा अंतर्बाह्य आहे, त्यामुळे तो आतल्या गोष्टी पण टिपणार आहे, त्याला अंतरंग पण दिसत आहे. असा तो विश्वतोमुख आत बाहेर इकडे तिकडे सगळीकडे राहिलेला आहे. आणि अशा या सगळीकडे तो बघतोय, त्या सर्वांकडे त्याचं बारीक लक्ष आहे. सगळ्यांना सगळ्या वेळी सर्वत्र पाहणं हे त्याला जमू शकतं. म्हणजे आता एकदा ही आपल्याला जाणीव झाली की भगवंत सगळीकडे आहे, भगवंताचं आपल्याकडे लक्ष आहे, भगवंत आपल्याकडे पाहतो आहे, त्याला हे सगळं दिसतं आहे, सगळ्यांकडे त्याचं लक्ष आहे, असं जर झालं तर मग आपल्या वागण्या बोलण्यावरती त्याचा परिणाम होईल. छोट्या छोट्या मुलांना सुद्धा आपण सांगतो ना, बघ बाप्पा बघतोय, तो बाप्पा बघतोय याचं किती त्यांना लगेच होतं की नाही चांगलंच वागलं पाहिजे. तसं भगवंत आपल्याला की विश्वतोमुखा, माझं सगळीकडे लक्ष आहे, मी पाहतोय, त्यामुळे आपल्याला गैर वागून चालणारच नाही आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि तो आपलं भरणपोषण दाता, तो आपलं भरणपोषण करणार आहे. आपल्याकडे तो लक्ष ठेवून आहेच. आई जशी मुलाला सांभाळते तसा भगवंत तुम्हा आम्हाला सांभाळतोय. आपल्याकडे त्याचं सर्वत्र सगळीकडे पूर्ण वेळ त्याचं लक्ष आहेच आहे. असा हा चराचर सृष्टी व्यापून पुन्हा दशांगोळ उरलेला आहेच. भगवंत सगळीकडे भरलेला आहे, आधी अद्य मध्य सगळीकडे आहे. होता नव्हता असं म्हणताच येत नाही. पूर्वी होता, आत्ताही आहे, नंतरही असणार आहे, आत बाहेर जिकडे तिकडे असणार आहे, असं सगळं वर्णन केलं आहे. म्हणजे थोडक्यात असा विराट पुरुष आहे तो, असा विराट पुरुष असणारा परमात्मा, पुन्हा विश्वतोमुख हा सगळ्या बाजूला मुख असणारा. भगवंताची दृष्टी सगळ्या प्राण्यांवर आहे म्हणून तो विश्वतोमुख म्हटलेला आहे. म्हणून सगळ्यांकडे लक्ष ठेवणारा, सगळ्यांचं धारण पोषण करणारा. आता तोच जर धारण पोषण करणार आहे तर तो लक्ष ठेवून असणार असला. पालकांचं जसं आपल्या मुलांकडे लक्ष असतं तसा परमात्मा आपल्या सगळ्यांचा पालक आहे. त्या आपल्याकडे त्याचं सगळं बारकाईनं लक्ष आहे. कुठल्या प्राण्याला कुठली वस्तू केव्हा आवश्यक आहे, कुठली दिली पाहिजे हेही त्याला बरोबर कळतं. त्याप्रमाणे तो सगळं आपल्याला देतो. कुठली कधी आठवण करायची, कुठली गोष्ट योग्य आहे, कुठली अयोग्य आहे, कोणत्या समयी ती योग्य आहे, कोणत्या वेळी ती नको आहे, हे सगळं भगवंताला लक्षात येतं. आणि त्याप्रमाणे भगवंत आपल्याला देतो, आपली व्यवस्था सगळी करतो. म्हणून भगवंताने आपल्या विभूती रूपामध्ये हे वर्णन केलं आहे की मी विश्वतोमुख आहे. खरं म्हणजे एवढी गोष्ट आपल्याला लक्षात घेतली ना तर किती सोपं आहे ना, की काही काळजी करण्यासारखं कारण नाही, त्याचं आपल्याकडे लक्ष आहे. तो विश्वतोमुख आहे, तो सगळीकडे बघतो आहे, सर्वत्र त्याचं लक्ष आहे आणि त्याचं लक्ष आपल्याकडे आहेच. तर आपल्याला हवं नको, योग्य अयोग्य द्यायचं की नाही सगळं तो आपल्याला ठरवतो आहे. आणि त्याप्रमाणे आपलं बरं भाल्यासाठी तो द्यायचा नाही. म्हणजे काय अहिताचं तो करतच नाही आहे. कुठलाच पालक आपल्या मुलांचं अहिताचं करत नाही, त्यामुळे आपलं अकल्याण तो करणार नाही. अशा प्रकारचा एक विश्वास या विभूतीतून भगवंत अर्जुनाला आणि तुम्हा आम्हाला पण देतो आहे. पुढल्या श्लोकामध्ये मृत्यू सर्व हरश्चाहम उद्भवश्च भविष्यताम कीर्तिश्रीवाक्ष नारीणाम स्मृतिर्मेधा धृतिक्षमा. याच्यामध्ये 3 विभूती आपल्याला सांगितल्या. खरं 3 म्हणजे तिसऱ्या विभूतीमध्ये अनेक सांगितलेल्या आहेत, पण त्या एकाच याच्यामध्ये 7 प्रकार त्यांनी सांगितले. पहिल्याच्या 2 विभूती सांगितलेल्या आहेत. सर्वहर हा मृत्यू हो, म्हणजे सर्वांचं हरण करणारा जो मृत्यू आहे तो मीच आहे. आता खरं म्हणजे मृत्यूविषयी काही आपल्याला बोलायला आवडत नाही, परंतु जी सत्य गोष्ट आहे आणि भगवंत म्हणतो की ती पण मीच आहे. मृत्यूसारखी गोष्ट सुद्धा भगवंत म्हणतो मीच आहे. आणि भविष्यात उद्भवश्च, सगळ्या उत्पत्तीचा जो काही हेतू आहे तो पण मीच आहे. म्हणजे उत्पत्तीचं जे कारण आहे ते पण भगवंत म्हणतो मीच आहे. म्हणजे घेऊन जाणं पण त्याच्याच हातात आहे आणि पुन्हा आणणं पण त्याच्याच हातात आहे. कुठे घेऊन जाणं आणि कुठे आणणं हे तोच ठरवतो, पण त्याला ठरवण्यासाठी आपलं कर्म जबाबदार असतं. अशा अर्थाने आपण विचार केला तर आपल्याला कळतं. आणि नंतरच्या तिसऱ्या ओळीमध्ये कीर्तिश्रीवाक्ष नारीणाम स्मृतिर्मेधा धृतिक्षमा, याच्यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या कीर्ती, श्री, वाणी, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा, ह्या सगळ्या पण भगवंत मीच आहे असं म्हणतो. आता हे जे स्त्रीलिंगी गुण सगळे सांगितले, हे स्त्रीलिंगी गुण म्हणजे भगवंताच्या विभूती आहे. आपल्याला थोडं बरं वाटेल की त्या गुणांचं जे वर्णन केलं आहे ते गुणांचं वर्णन करताना ती सगळी स्त्रीलिंगी रूप आहेत. म्हणजे सगळे गुण, पण ते गुण हे सगळे अशा पद्धतीने मांडलेले. सर्वांचं हरण करणारा मृत्यू म्हणजे भगवंतच. आता सर्वांचं हरण करणारा मृत्यू म्हणजे भगवंतच. ही जी काही आपण विभूत करतोय ती मृत्यू सर्वांना समान पातळीवर आणतो. सर्वांना समान पातळीवर आणतो म्हणजे
मृत्यू न दासबोधामध्ये खूप साऱ्या ओव्या आहेत. मृत्यू न म्हणा भूपते, मृत्यू न म्हणा राजकारणी, मृत्यू न म्हणा पंडित, मृत्यू न म्हणा शास्त्रज्ञ, मृत्यू न म्हणा योगाभ्यासी, मृत्यू न म्हणा रागज्ञानी. मृत्यूला सगळ्या गोष्टी सारख्याच आहेत. कोणी असू दे, बहुश्रुत असू दे, विद्वान असू दे, पंडित असू दे, विख्यात असू दे, येणार आहेच. आपल्याला सगळ्यात जी काही भीती असते ना ती मृत्यूची असते. आणि इथे भगवंत म्हणतो आहे की मृत्यू म्हणजे मी. मग आपल्याला एकदम दिलासा वाटतो ना की अरे ज्याचं आपल्याला भय आहे तो म्हणजे काय, तर तो भय म्हणजेच मी आहे. मग आपल्याला भय वाटायचं कारणच नाही. ज्याच्याबद्दल आपल्याला मनात भीती आहे ती भीती म्हणजेच प्रत्यक्ष भगवंत आहे. त्यामुळे भगवंत असेल तर आपल्याला भय वाटण्यासारखं नाहीच आहे. आपण असं म्हणूया की हे जर आपण लक्षात ठेवलो तर मृत्यूची भीती म्हणजे निदान गीतेचा अभ्यास करणाऱ्या तुम्हा आम्हाला तरी मृत्यूचं आता भयच वाटायला नको असं म्हणायला हरकत नाही. हरिपाठामध्ये ना एक सुंदर अभंग आहे. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जिले. माऊली इतकं छान सांगतात. माऊली म्हणतात की हरिनाम हा मंत्र आहे, तो आपल्याजवळ ठेवायचा. तो स्वाभाविकच संजीवनी देणारा मंत्र आहे, घाबरायचं काही कारणच नाही. आणि शिवाय कसं आहे ते हरिनाम हे शस्त्र पण आहे. म्हणजे तो मंत्र आहे, संजीवनी मंत्र म्हणून पण आहे आणि ते शस्त्र म्हणून पण आहे. आणि ज्याच्या हातामध्ये हे हरिनामरूपी शस्त्र आहे ते शस्त्र ज्याच्याकडे आहे त्याच्याकडेच काय, त्याच्या कुळाकडे यम पाहत सुद्धा नाही. म्हणजे ज्या मृत्यूबद्दल आपल्याला भय आहे ते भय वाटल्याचं कारणच नाही. कारण आपण जर हरिनाम घेत असतो तर हरिनामाचा मंत्र आणि हरिनाम हे शस्त्र हे दोन्ही आपल्याजवळ आहे. त्यामुळे यमदूत आपल्याकडे येणारच नाही. आपल्याचकडे काय, आपल्या कुळाकडे पण येणार नाही. यमदेव आपल्या दूतांना सांगतात, काय सांगतात, यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही येथे सत्ता. तुम्ही या ठिकाणी येऊ नका. ज्या ठिकाणी भगवंताचे भक्त आहेत आणि जे असे नामस्मरणात दंग आहेत, भगवंताचं नाम घेताय, हरिनाम गाताय, तिथे तुम्ही येऊ नका. तुमची सत्ता तिथे नाही. जैथ होय हरिकथा सदा घोष नामाचा, नका जाऊ त्या गावा. तिथे तुम्हाला जायची काही आवश्यकता नाही आहे. जिथे नाम चालू आहे, नामस्मरणामध्ये जिथे दंग आहेत मंडळी, तिथे तुमचं कामच नाही की त्या गावाला काही तुम्ही जाऊ नका. म्हणजे भगवंत नामामध्ये दंग असणाऱ्याला मृत्यूचं भय वाटायलाच नको. याचा अर्थ असा आहे का की त्याला मृत्यू येणारच नाही. कारण अगोदरच आपण पाहिलं की मृत्यू नव्हे हा पंडित, मृत्यू नव्हे हा विद्वान, मृत्यू नव्हे असं मृत्यू कुणालाच म्हणत नाही की हा असा आहे का, मग ह्याला नको नव्या. फक्त आत्ता आपल्याला माऊलींच्या ओव्यांमधून असं कळलं की ज्याच्याकडे नाम आहे तिथे हे यमदूत जात नाही. मग याचा अर्थ काय, ह्यांनी काय अमरपट्टा घेतलाय का, नाही, असा त्याचा अर्थ नाही. आपलं शरीर निकामी झालं, शरीराकडून काम काही होईल असं झालं म्हणजे म्हातारे झालो, त्या शरीराकडून भगवंताची पण काही भक्ती करता येत नाही आहे. अशा वेळेला हा मृत्यू आहे हा आपल्याला नवं शरीर देतो, छान कोरं कोरं करकरीत सुंदर असं, आणि बरं तेही फुकट, आपल्याकडून काही घेत नाही असं शरीर आपल्याला ते देतो. म्हणून तो आपला तसं म्हटलं तर अशांचा हा मृत्यू मित्र आहे. मित्र चांगलंच करतो, आपलं मित्र हिताचंच करतो. या अर्थानं आपल्या शरीरामध्ये तो चांगला बदल करून देतो, नवं चांगलं कोरं शरीर आपल्याला देतो. आणखीन एक फायदा ह्या मृत्यूचा आपल्याला आहे, हे तर आहेच की हा जुना झालेला देह तो टाकून देतो आणि नवीन आपल्याला देह देतो. हा एक मृत्यूचा फायदा आहे, म्हणून तो आपला मित्र आहेच. दुसरा आणखीन एक फायदा आहे की झालेले जे जन्म आहेत या जन्माबद्दलची विस्मृती पण तो आपल्याला देतो. विस्मरण ही फार चांगली गोष्ट आहे असं आपल्या लक्षात येईल. आपण आता म्हणतो की माझ्या लक्षात राहत नाही, ते आत्ताचं लक्षात राहिलं नाही राहिलं तरी ते भौतिक गोष्टींमधलं लक्षात राहिलेलं काही फार मोठं हे नाही. पण विस्मरण असं आधीच्या जन्मातल्या गोष्टी जर अशा लक्षात राहिल्या असत्या तर गडबडच झाली असती. त्यामुळे ते शरीर टाकलं की त्यावेळेच्या सगळ्या गोष्टी विस्मरणात जातात, हे चांगलीच आहे. कारण आत्तासुद्धा आपल्या लक्षात येतं की आपण जे लक्षात ठेवतो त्या सगळ्याच गोष्टी चांगल्या असतात असं नाही. उगाच आपल्याला ज्या गोष्टी लक्षात ठेवतो त्याचा त्रास होतो. बायकांच्या बाबतीमध्ये आमचे डॉक्टर काका नेहमी वाक्य सांगायचं आहे की बायका असं वाक्य म्हणा, हे मी अगदी कधी विसरणार नाही. ते कधी विसरणार नाही जे आपण म्हणतो ते खरं म्हणजे त्रासदायक असतं, खरं म्हणजे दुःखदायक असतं. अगदी त्या जुन्या आठवणी आल्या की आपल्याला
वाईट वाटतं, दुःख होतं. असं आहे तरी पण मी विसरणार नाही. कशाला? जी गोष्ट कटू आहे तर विस्मरणासारखी ही मृत्यूने आपल्याला चांगली आणखीन एक देणगी दिलेली आहे, त्याचा उपयोग करायचा. आणि जे कटू आहे, जे दुःखदायक आहे, जे त्रासदायक आहे, ते सगळं विस्मरणात घालवून टाकायचं. असं आहे की आत्ताच्या सुद्धा आठवणी आपल्याला नकोच असतात. ह्या देहामध्ये आहोत, आत्ताच्या ज्या काही आठवणी आहेत त्या आपण काही फार मोठ्या आपल्याला दुःखदायक ज्या आहेत, कटू आहेत, त्या काही आपल्याला आठवणी नकोच असतात. आणि अगदी आधीच्या जन्मातल्या पण आठवणी पुन्हा राहायच्या म्हटल्या तर किती गोंधळ होईल. म्हणजे आधीच्या जन्मातल्या जर गोष्टी आपल्याला माहिती आहेत, असं दिसलं मागे कुठला तर एक सिनेमा निघाला होता बाबा की त्याला त्या आधीच्या जन्मात पण आठवत होतं. आणि मग काय होईल की समोरची जी व्यक्ती आहे ती आपल्याकडे किंवा आपण तिच्याकडे काही वेगळ्याच नात्याने पाहू किंवा वेगळ्याच शंकाने पाहू, असं घडेल. त्यामुळे बरं आहे की विस्मरण नावाची गोष्ट आपल्याला दिलेली आहे. आणि भगवंताने म्हणजे आत्ता म्हटलंच की ते आहे म्हणून आपल्याला आपलं जीवन तसं म्हटलं तर बरंच चाललेलं आहे. जेवढी चांगली आहे, दुःखांची स्मृती की आपल्याला नकोच असते, त्यामुळे त्याचं विस्मरण होणं, चांगल्याच गोष्टी आपल्याला आठवणं, मृत्यूनं ही विस्मृती देऊन आपल्याला उपकार केलेला आहे. पण त्या मृत्यूचं भय वाटण्यासारखं नाही. जसं दासबोधामध्ये मनाच्या शोकामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला मला एक त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. आपण रोज एकेका दिवसांनी आपला प्रवास मृत्यूच्या बाजूने चाललेलाच असतो की हो. आपल्याला ते पटो न पटो किंवा आपण ते मान्य करू न करू, पण आपला प्रवास जन्माला आल्यापासून चाललेला आहे तो मृत्यूच्या दिशेनेच चाललेला आहे. म्हणजे सगळेजण त्याच मार्गाने किंवा त्याच दिशेनं चाललेले आहेत, तशीच वाटचाल करतो आहे. आणि पुन्हा आत्ताच नाही, अनेक जन्म ही अशाच प्रकारची वाटचाल चाललेली आहे. अशा वेळेला जर का देह जाणं म्हटलं तर प्रवास कमी होईल नाही का. म्हणजे देह गेला की चला नव्या ठिकाणी परत जाता येईल, आपल्याला नवा देह धारण करता येईल असं होईल. त्यामुळे प्रवास देह जाणं ही गोष्टी काही दुःख देणारी आहे अशा प्रकारे भाग नाही. म्हणून हा मृत्यू भगवंताची विभूती आहे आणि स्वाभाविकच आपला सखा आहे असं म्हणायला हवं. त्यामुळे म्हणजे सखा म्हटलं की त्याला काही घाबरायचं कारण नाही आहे. भगवंतानी आपल्याला जवळ घेतलं असं म्हणायला हरकत नाही. आपण ना शब्द वापरतो पण तसे, अमुक अमुक देवा घरी गेला म्हणजे चांगलीच गोष्ट झाली ना. देवा घरी गेला याचा अर्थ आपल्याकडे म्हणण्याची पद्धत सुद्धा चांगली ठेवली आहे. सावरकरांनी म्हणजे मृत्यूचं भय कसं नव्हतं ते त्यांच्या शब्दातून कळतं. त्यांनी म्हणजे मृत्यूला साथ मृत्यू ये अशीच कविता केलेली आहे. त्यांनी मृत्यूला साथ घेतली की मला काही तुझं भय वाटत नाही, अखेरच्या क्षणापर्यंत मातृभूमीचं काम करणार आहे, तुला हवं तेव्हा तू ये. किंवा भारत अन्यानी मरणात खरोखर जग जगते असं म्हटलं आहे या अर्थाने. म्हणजे तो परमसखा आहे. मृत्यू ही काही वाईट गोष्ट नाही आहे, भगवंताची विभूती आहे असं त्यांनी आता सांगितलं आहे. आणि स्वाभाविकच आपला परमसखा आहे. आता त्याची भीती गेली ना की किती छान वाटतं बघा. त्याचं भयच नाही, कारण तो जर विभूती आहे भगवंताची तर मग आपल्याला भीती वाटण्याचं काय कारण आहे. एकदा ते भय संपलं की मग आपल्या प्रत्येक कृतीला एक प्रकारच्या म्हणजे पराक्रमाचं तेज येतं. असं वाटतं की आता आपण आणखीन काहीतरी करू शकू. मृत्यूचं भय नाही, करू का नको काय माहिती काही नाही, आपोआपच आपल्या लक्षात येतं की त्याचं भय वाटायचं कारणच आहे. जो काही कालावधी आहे त्या कालावधीमध्ये भगवंताला जे काही आपल्याकडून करून घ्यायचं आहे ते करून घ्यायचंच आहे. बाजी प्रभूला अजिबात मृत्यूचं भय नव्हतं. येऊ दे म्हणाले मरण, पण मरण येऊ दे पण माझं काम झाल्यावर, मी ज्या निष्ठेनं हे काम करतो आहे. बाजी प्रभू म्हणतात तोफे आधी न मरे बाजी. सुखरूप महाराजवरती पोचून तोफ आली तोपर्यंत मी खिंड लढवणार आहे. त्यामुळे मृत्यूवरती मात केली होती. येऊ दे मृत्यूला मी घाबरत नाही, तू ये पण माझं काम होऊ दे. माझं काम होण्याआधी तुला मी नाही जवळ करणार. पण असा सखा मृत्यू आहे. त्यामुळे बाजीप्रभूची हाक कशी मृत्यूने ऐकली आपल्याला माहिती आहे. साक्षात डोळ्यासमोर मृत्यू दिसतोय पण तानाजी जराही घाबरला नाही, लढला. अशा लढणाऱ्याला स्वर्ग प्राप्त होतं, वैकुंठ प्राप्त होतं असं आपल्याकडे असं म्हणतात की दोन प्रकारच्या मंडळींना, एक तर छातीवरती वार घेऊन धारातिथी पडलेले जे वीर आहेत त्यांना वीरगती प्राप्त होते, म्हणजे ते वैकुंठाला जातात, भगवंताकडे जातात. आणि दुसरे जे संन्यासी आहेत ते पण जातात. ह्या दोन प्रकारची काम करणारी मंडळी आहेत ती अशी मुक्त होतात, सूर्यमंडळ भेदून जातात असं म्हटलं जातं. नंतरची विभूती आहे उद्भवश्च भविष्यताम्.
आता मृत्यू भगवंतच आहे आणि उद्भव म्हणजे उत्पत्ती, जे उत्पत्तीचं कारण पण भगवंत म्हणतो मीच आहे. मृत्यू दिला पुढला येणारच आहे ना, जन्म दुसरा देह घेऊन, एकतर मुक्त व्हायचं किंवा दुसरा देह, याचं कारण पण भगवंत म्हणतो मीच आहे. जो विनाश करतो आहे तोच निर्मितीही करतो आहे. सगळीकडे तो आहे हे सांगण्यासाठी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं भगवंत आपल्याला सांगतोय. सगळ्या वस्तूंचं उगमस्थान जे आहे ते भगवंत आहे. जसं माणसांबद्दल आपण म्हटलं तसं जुन्या वस्तू गेल्या, नवीन वस्तू आल्या, नवीन निर्माण झाल्या पाहिजेत, जुन्या गेल्या पाहिजेत, हे स्वाभाविकच आहे. तरच हे सगळं चालू राहणार आहे ना चक्र. जीवन चालू राहण्यासाठी जुनं गेलं पाहिजे, नवीन आलं पाहिजे, पुन्हा नव्याचं जुनं झालं पाहिजे, जुनं गेलं पाहिजे, नवीन आलं पाहिजे. चक्र सतत सुरूच असलं पाहिजे. जसा असतं ना, सागराच्या लाटा येतात, फुटतात, पुन्हा येतात, सतत चक्र चालूच आहे. तसं हे जीवनाचं चक्र, सृष्टीचं चक्र असं सतत चालू राहतं. आणि तो भगवंत म्हणतो हे जे काही उत्पत्तीचं कारण आहे ते पण मीच आहे, अशा भगवंताने विभूत सांगितलं. आणि याच श्लोकामध्ये आत्ता आणखीन दुसऱ्या ओळीमध्ये 7 स्त्रीवाचक विशेषणं भगवंतांनी सांगितली. तिथे तिथे मी आहे. स्त्रीवाचक विशेषण सगळी, आणि ती सगळी स्त्रीवाचक विशेषण गुण आहेत थोडक्यात, आणि ते सगळे गुण म्हणजे भगवंत म्हणतो मी आहे. कीर्ती ही आपल्याला त्याच्याबद्दलची स्पष्टीकरणं सगळी घ्यायची आहेत. मम्मटाचा एक श्लोक आहे, काव्य यशसे, म्हणजे काव्याची प्रयोजन सांगितले. आणि ती प्रयोजन सांगताना मम्मट असं म्हणतो की एखाद्या कवीनी काव्य तयार करताना त्याचा काही हेतू असतो. कोणते कोणते हेतू असतात तर ते सांगता वेळ का कोणाला वाटतं असं यश मिळावं, म्हणजे कीर्ती मिळावी, काय संपत्ती मिळावी, नाव व्हावं वगैरे वगैरे. पण ती कशी मिळवायची कुठल्याही क्षेत्रात, हे मम्मटाचं काव्याचं मी उदाहरण घेतलं. पण आता इथे भगवंताचं ती कीर्ती मी आहे, स्वाभाविकच आहे त्याच्यामध्ये की चांगल्या गोष्टी ज्या आपल्याकडून निर्माण होतील त्याच्यामध्ये मिळणारी जी कीर्ती आहे तिथे भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. सत्कीर्तीचाच विचार आपल्याला इथे करायचा आहे. दुसरा विचार असा येतो की कीर्तीच्या ठिकाणी भगवंत म्हणतो मी आहे, पण त्या कीर्तीसाठी मी काही करायचं आहे असं नाही सांगितलेलं. आपोआप जी गोष्ट आपल्याकडून चांगलंच काम होणार आहे आणि त्याच्यासाठी आपण त्याचा विचार करणार आहोत. कारण आपल्याला ह्या 7 जे शब्द आहेत, कीर्ती ही, श्री ही, वाक म्हणजे वाणी, आणि स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा, या 7 गोष्टी म्हणजे भगवंत म्हणतो मी आहे. या 7 गोष्टींचं स्पष्टीकरण अनेक मंडळींनी इतकं छान पद्धतीने आपल्यासमोर मांडलेलं आहे की आपल्याला तो पुढला एक गुरुवार आपल्याला त्या सगळ्यासाठी खर्च करावा लागेल. इतक्या छान छान गोष्टी सांगितल्या. ती क्षमा कशी, तर क्षमा ही भगवंताची विभूती. आणि आपण नेहमी वर्णन करतो पृथ्वीला क्षमा म्हटलं जातं, आणि मग पृथ्वी किती सहन करते आणि तरी पृथ्वी आपल्याला किती आनंद देते. तसं आपण क्षमाशील असलं पाहिजे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अगदी नुसतं आपण शेताचा विचार केला तरी शेत आपण जमीन भासतो, नांगरतो, काय काय त्याच्यावर करतो, आणि एवढं सगळं करून सुद्धा ती आपल्याला मात्र सुजलाम सुफलाम किती धान्य देते. आणि त्यासाठी आपण त्या पृथ्वीला क्षमा असं म्हणतो की आम्ही तिला एवढा त्रास देतो पण ती आमच्यावर उपकारच करते. भगवंत म्हणतो असं करणाऱ्यांचा हा जो गुण आहे क्षमाशील असणं, हा गुण म्हणजे मी आहे. अशा पद्धतीने 7 शब्दांचा आपण अर्थ पुढल्या वेळेस नक्कीच घेऊया. आज आपण इथेच थांबूया. या काही विभूती आपण आज ज्या पाहिल्या म्हटलं तर सगळ्या सोप्या सोप्या होत्या. सगळ्या चराचरामध्ये भगवंत भरलेलाच आहे. ही एक गोष्ट आपल्याला पटवून देण्यासाठी या अनंत गोष्टी भगवंत आपल्याला सांगतो आहे. पुढल्या वेळेला आपण या 7 गोष्टींचा विचार करूया. सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.